मालिकांमधला वावर बघता आणि आता तुम्ही ऐतिहासिक मालिका केल्यात ह्याच्या आधी तो एक ती जी इमेज समोर ठेवली, तुम्हाला त्याच प्रकारच्या ऑफर येतात ऐतिहासिक मालिकांच्या की बाकी, जसं मधुराणीला ताईला मगाशी विचारलं की किती नाकारले ऑफर, तर तुमच्या बाबतीतही असं होतं का की फक्त ऐतिहासिक येत आहे का दुसऱ्या येतात पण तुम्ही नाकारता? गंमत आहे, ऑफर येत असताना ऑफर देणाराच विचार करतो याच्याकडे वेळ शिल्लक राहिलाय का आणि त्यामुळे जो सतीश सरांनी अगदी आवर्जून पिन पॉइंट प्रश्न दिला होता की डेली सोप आणि तू करणार का. एक्झॅक्टली. तर माझं उत्तर तेच की जिथे जिथे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना येते, तिथे तिथे वेळ निघतो जो या पद्धतीने काढलाय. आणि आता ही सुरुवात आहे, त्यामुळे पुढे बघूया. अरे वा. आय एम रिअली थँकफुल फॉर दिस क्वेश्चन, कारण व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत ही भावना जी आहे. जर तुम्ही गुलामगिरी बघा, शेतकऱ्याचा असूल बघा, सार्वजनिक सत्यधर्म बघा, तसे इतिहासाला आडवे तिडवे प्रश्न विचारून मालिका उभी राहते. आणि जेव्हा हा विचार समोर येतो आणि हा विचार समोर आल्यानंतर ती जाणीव करमणुकीच्या माध्यमातून स्टार प्रवाहासारखी वाहिनी एक पाऊल पुढं टाकते. म्हणजे मी म्हणतो ही मालिका केवळ करमणूक राहत नाही, ही मालिका स्त्रीच्या सन्मानासाठी स्टार प्रवाहाने उचललेले फार महत्त्वाचं पाऊल होतं, जिथे कुठेतरी हे रिअलायझेशन होतं की केवळ एका क्रोमोझोममध्ये फरक आहे.